शिबिर घेतो, महाआरोग्य शिबिर. खरं तर हे 9 वर्ष झालं आणि अविरत असं चालू ठेवलेलं आहे. साहेब 2-2.5 वर्ष झाले दुर्धर अशा आजाराने ग्रस्त होते, तरी पण आम्ही हे शिबिर चालू ठेवलं. आणि त्यांची पण इच्छा होती की हे शिबिर बंद नाही व्हावं आणि हे चालू राहावं, माझ्या गोरगरीब जनतेला त्याचा लाभ व्हावा. साहेब खूप आजारी होते, तरी पण शंकर भाऊजींनी हे शिबिर चालू ठेवलं होतं. छोट्याशा का होईना प्रमाणामध्ये आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही हे शिबिर घेतलेलं होतं आणि ते चालू ठेवलं होतं. सगळ्यांची खूप धडपड होती, तरी पण हे शिबिर आम्ही घेतलं. साहेबांना एक खूप बरं वाटलं त्यांनी की हे शिबिर घेतल्यामुळं, कारण त्याच्यामध्ये खूप फॅसिलिटीज आहेत. खूप गोरगरीब जनतेला मोफत असं भेटणारं हे शिबिर आहे. त्याच्यामध्ये सर्व रक्ताच्या तपासण्या असेल, मोफत डायलिसिस असेल. कारण आम्ही खरं तर यावर्षी मोफत कॅन्सर तपासणी, कारण या दुर्धर आजाराला खूप आम्हाला आमच्या जगताप कुटुंबाला खूप तोंड द्यायला लागलेलं आहे आणि त्यातून आम्ही आताशी कुठं सगळेजण सावरत आहोत. आणि त्याच्यासाठी आम्ही हे डायलिसिस आणि कॅन्सर ह्याच्या तपासण्या आहेत त्या आम्ही मोफत ठेवलेल्या आहेत. त्याच्याबरोबर एक्सरे हा पण आपण मोफत ठेवलेला आहे, कारण खूप छोटासा आजार असतो आणि तो कळून येत नाही आणि त्याचं खूप मोठं रूपांतर असं या खूप मोठ्या आजारामध्ये होतं आणि ते आम्ही जवळून बघितलेलं आहे. म्हणून ह्या एक्सरे आपण करून घेतला. आपण म्हणतो खूप छोटासा खोकला आहे, पण त्या खोकल्यामध्ये काही नाही. जाई खोकला मुदतीचा खोकला असेल, पण त्या खोकल्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होईल असं कधी वाटत नाही आपल्याला. पण अशा या तपासण्या आहेत त्या आम्ही ठेवलेल्या आहेत. परत महिलांसाठी पण, नंतर गरोदर महिलांसाठी पण ठेवलेल्या आहेत. कारण गरोदर महिला लांब रोप वगैरे करायला कंटाळा करतात, जात नाहीत. माझ्याकडे अशा बऱ्याचशा केसेस येतात की जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्यानंतर लाईनला उभं राहायचं कंटाळा करतात त्याच्यामुळे, आणि वेळ घेतलेली नसते, कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला असतात. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी पण सोनोग्राफी ही मोफत ठेवलेली आहे. 3 दिवसाचं शिबिर असल्यामुळं सहज त्यांची सोनोग्राफी होऊन जाईल आणि त्यांचे पैसेही वाचतील, कारण बाहेर ठिकाणी गेल्यानंतर बरेचसे पैसे या गोष्टीसाठी लागतात. परत डायलिसिस हा विषयसुद्धा खूप मोठा आहे. वाटतो आपल्याला डायलिसिस तर आहे, पण खूप डायलिसिससाठी पण मशिनरी असतात त्या महाग असतात आणि ते जास्त लागतात. आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारासाठी लागणारे इंजेक्शन्स वगैरे असतात ते पण खूप महाग असतात. तर त्या आपल्या ह्याच्यातून मला वाटतं मोफत दिले जातील. आणि जे सायकल असते ती पण पूर्ण होईल. जी 7-8 इंजेक्शनं दिली असतात ती थेरपी असते ती पूर्ण केली जाईल आणि जी 27-28 हजाराची इंजेक्शन्स असतील ती पण त्यांना कमी दरामध्ये किंवा मोफत दिली जाते. अशा तऱ्हेचे जे वेगवेगळे हे आहेत उपक्रम आहेत ते आपल्या संपूर्ण जयपूर खूप, तर अगदी त्याच्यामध्ये तर महाआरोग्य शिबिराची सगळेजण वाट बघत असतात की कधी महाआरोग्य शिबिर आहे. आणि कारण ती कन्सेप्टच साहेबांनी काढलेली होती. म्हणजे रोगी असा एखाद्या खुर्चीवर यायचा आणि चालत हसत आपल्या दोन्ही पायावर चालत जायचा. म्हणजे त्याच्यासारखा आनंद कुणाला असा भेटला असेल तर त्याचे ते आशीर्वाद असतील ते सगळे आपण डॉक्टरांना जे देतो, म्हणजे आम्हाला जे भेटत असतील त्याच्यासारखा आनंद हा दुसरा नाही आहे. आपण म्हणतो की आपण जे रुग्ण असतील त्याच्यामध्येच देव बघतो. आपण कुणाची मदत केली, एखाद्याला जर का आपण एक औषध इंजेक्शन जरी घेऊन दिलं तर आपण म्हणतो तो खूप आशीर्वाद आपल्याला दिलेले असतील, तर ते आशीर्वाद आपल्याला भेटत आहे. आणि खरंच ही सेवा जर का आरोग्य शिबिराबद्दल तोच वारसा पुढे करून आपण चालला याबद्दल काय सांगतो? सर्वप्रथम लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आणि त्यांनी जो काही समाजाचा वारसा गेली 35-40 वर्षांपासून जनतेची सेवा करत आलेले आहे आणि तो वारसा मी असेल, आमदार लक्ष्मीताई असतील, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार असेल, हा त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. आणि त्या वृत्तीप्रमाणेच यावर्षी मागील 8 वर्ष म्हणजे 9 वर्ष सातत्याने जो महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रमाचं आयोजन हे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीनं केला जायचा, तोच वारसा आम्ही यावर्षी पुढे चालू ठेवलेला आहे. येणाऱ्या 5, 6, 7 जानेवारीला PWM मैदान सांगवी इथे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिर याचं आयोजन केलेलं आहे.
पिंपरी चिंचवड सोडून इतर ठिकाणांचे पण होणार आहे. हो, हे महाआरोग्य शिबिर ओपन आहे. पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्रातील दरवर्षी जर आपण पाहिलं तर जयपूर असेल किंवा एंजिओग्राफी असेल किंवा मग कॅन्सरचे काही पेशंट असेल ते महाराष्ट्रभरातून येत असतात आणि असा काही आपल्याकडे मर्यादा नाही आहे की तुम्ही कुठलेही पेशंट आले तरी आपण सर्वांची इथं विनामूल्य हे या महाआरोग्य शिबिरामध्ये आपण त्याची तपासणी आणि त्याच्यावर उपचार करणार. आरोग्य शिबिरमध्ये टायमिंग जर दिला त्याची डेट दिली तर ती फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. हो, 100%. आपण मागच्या वर्षीचे जर अनुभव पाहिले तर आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे आहे की जो पेशंट महाआरोग्य शिबिरमध्ये येतो, उदाहरणार्थ एंजिओग्राफीवाला असेल, एंजिओप्लास्टीवाला असेल तर ते 2 दिवसात होत नाही. तर त्याचं आपण स्क्रीनिंग करतो, त्याची डायग्नोस होतो. डायग्नोस झाल्यानंतर जे जे हॉस्पिटल आपल्याला वेळ देतात त्या वेळेत आपण त्यांची एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी करतो. म्हणजे इथे झालेल्या पेशंटची एकदा स्क्रीनिंग आलं तर त्याच्यानंतर त्याचा आम्ही त्याची पूर्ण आम्ही सायकल असेल पूर्ण होईपर्यंत हे आमच्याकडनं पाहिलं जातं. या बसेस जे येणार आहेत इतर ठिकाणाहून पेशंटला तर ते ओळखले कसे जातील आणि टायमिंग काय असेल त्यांना? नाही, टायमिंग एकच सकाळी 10 ते 6 आहे आणि पेशंट ओळखण्यासाठीचं टाईम नाही आहे. ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्यांना तिथं प्रवेश असेल आणि ज्यांनी कुणी फॉर्म भरलेलाच नाही आहे तर तिथं ऑफलाईन आपली तिथं पण एक आम्ही सुविधा काउंटर केलेले आहे. 100 काउंटर केलेले आहे. कुणी वॉकिंग जरी आलं आणि त्यांनी त्यांची नोंद केली तरी त्याची आपण तपासणी आणि त्याच्यावर उपचार केले. टोटल वाहन किती? टोटल जवळपास 30 ते 40 वाहनं असतील. सॉरी, बेडवर एखादा रुग्ण असेल हो, निश्चितपणे जर त्याची आपण ॲम्ब्युलन्सनी व्यवस्था करू आणि जर बेडवरचा रुग्ण असेल तर मग आपण निश्चितपणे इथे त्याला घेऊन येता येत नसेल तर आपले डॉक्टर घरी जातील आणि त्याला पुढच्या हॉस्पिटलची आपण ट्रीटमेंटची त्याची व्यवस्था करू. 100वे नाट्य संमेलन आणि तुमचं शिबिर त्यांची डेट काय चालली ते पण 5 ते 7 आहे, तुमचं पण 5 ते 7 आहे. त्या ठिकाणी मोठा क्राऊड असेल तर यावर्षी काय आपल्या शिबिराला पडलं? ह्या वर्षी तर पिंपरी चिंचवडकरांना परवडीच आहे की एक म्हणजे 100वे नाट्य परिषद ही आपल्या गेली 23 मला वाटतं 23 का 25 वर्षानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाट्य परिषद होत आहे. तर पिंपरी चिंचवडकरांना ही पर्वणी आहे, एक आरोग्य पण आहे आणि एक नाट्य परिषदेच्या मार्फत आपण जे काही रंगकर्मी म्हणतो, रंगभूमी आहे तर तेही आपल्याला त्याचाही लाभ मिळणार आहे. आणि निश्चितपणे दोन्हीचं टायमिंग वेगवेगळं आहे. हे आरोग्य शिबिर पूर्ण वेळ आहे, सकाळी 10 ते 5 आहे. त्याच्यामुळे असं काही याच्यावर जनसंख्येचा फरक पडेल असं काही वाटतं. आरोग्य शिबिरामध्ये औषधी, होमिओपॅथी सगळ्या ज्यांना आता ह्या आयुष्यमान भारत असेल किंवा महात्मा फुले योजनेमध्ये ज्यांचं खर्च बसत नसेल तर त्याला चंद्रगंध चॅरिटेबल आणि अटल चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आणि मदत करतो.